हरिओम. श्रीराम समर्थ. मी अनुराधा जोशी, राहणार डोंबिवली. उमेश रमेश कुलकर्णी, विद्या वाचस्पती, वास्तू भूषण, कितीतरी पदव्या सरांच्या मागे आहेत. सगळ्यात सांगत बसले तर वेळ जाईल. पण अशा या ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजींच्या वास्तू विशारद क्रमांक 9 याची मी विद्यार्थिनी आहे. अर्थात माझा वास्तुशास्त्राशी काहीही संबंध नव्हता. कुणीतरी मला पाठवलं आणि ते मी बघितलं आणि उत्सुकता निर्माण झाली आणि मी जॉईन झाले. अर्थात जॉईन झाल्यानंतर सरांचं व्यक्तिमत्व समोर, त्यांचं बोलणं, त्यांचं म्हणजे काय भारावूनच गेले मी. आणि 5 दिवसाच्या मोफत वर्गानंतर मी माझ्या या वर्गाला जॉईन व्हायचं ठरवलं. अर्थात वयाच्या 72व्या वर्षी जॉईन होणं, त्यामुळे सगळ्यांनी वेड्यातच काढलं मला. आता कुठे वास्तुशास्त्र शिकते, आता काय शिकून होणार आहे. मी म्हटलं विद्यार्थी दशा ही शेवटपर्यंत असते नाही का. कितीही ज्ञान घेतलं तरी हा नराचा जन्म कमीच पडेल. तेव्हा या ह्याच्यामध्ये आपण जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घ्यावं, जेपर्यंत शिकता येईल तेवढं शिकून घ्यावं. आणि खरोखरच बाकी सगळे जसे मी इतर क्लासेस केले तसा हा वास्तू विशारदचा वर्गही करायचं ठरवलं. अर्थात पहिल्यांदा समजायला कठीण गेलं, पण नंतर मात्र मला त्याची गोडी लागली. आणि आज 2 महिने वर्गाला झालेत आणि मी वर्ग पूर्ण करायच्या मागे. आता जे काही सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे परीक्षेच्या संदर्भात ते सगळं मी पूर्ण करणार आहेच अशी मनाची जिद्दही आहे. पण या वास्तुशास्त्र वर्गात सरांनी पहिला आमचा जो भ्रमनिरास केला ना, की वास्तू म्हणजे आम्ही घर समजत होतो. पण नाही, वास्तू म्हणजे घर नसून संपूर्ण आजूबाजूचा परिसर. मग तो आपल्या आजूबाजूचा असून दे, आपल्या गावातला असून दे, आपल्या 4 दिशा असून दे, त्याच्या उपदिशा असून देत, तर त्या सर्वांचा, इव्हन बाहेर अगदी जगामधलं सुद्धा हेच वास्तुशास्त्र. आणि मग घराचं शास्त्र कशाचं आहे हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सरांनी सांगितलं की भवन म्हणजे आपलं घर. आणि आपण पूर्ण वास्तुशास्त्राचा खरोखर अतिशय सुंदर त्यांनी सगळा आपल्या परिसराचा अभ्यास कसा करावा, तिथे येणाऱ्या कितीतरी अनेक अडथळे, दोष कसे असतात आणि त्याचाही परिणाम आपल्यावर कसा होतो, अतिशय छान शिकवलेलं आहे. आणि मग माझ्या मनात विचार आला की आत्तापर्यंत आपल्या ह्या म्हणजे आता 50 वर्ष लग्नाला झाली माझ्या, होऊन गेली. या ह्याच्यामध्ये अनेक वेळा वास्तूमध्ये अनेक जण येऊन गेले, वास्तूमध्ये नाही सॉरी भवनामध्ये, आणि त्यांनी अनेकांनी अनेक सांगितलेलं होतं. पण आता जेव्हा मी प्रत्यक्ष हे शिकायला सुरुवात केली आणि खरोखरच भ्रमनिरासच झाला की कितीतरी ह्या गोष्टींवर आपण उगीचच मनाचं काय म्हणतो तसा विचार करण्यात वेळ घालवतो. की नाही हे असं सांगितलेलं आहे ना, म्हणजे नकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायला सुरुवात करतो. आणि हा नकारात्मक दृष्टिकोन वाढला की जरी वास्तूमध्ये दोष असो अगर नसो तरी तुमचं मन एकदा दोषी झालं की त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितच, कारण मनच सगळ्याचं मूळ आहे आणि त्यामुळे नसलेले परिणामसुद्धा तुम्हाला भोगायला लागतात. पण एकदा तुम्ही ठरवलं, आणि ते शास्त्र आता शिकते आहे मी, आणि त्याच्यात मला खरोखरच जाणवलं की काही नाही, जरी आपलं भवन असो, आजूचा परिसर असो, पण त्याच्यावरचे अपायाला उपायही आहेतच की. मग लाखोचे उपाय कशाला करायला पाहिजेत. गुरुजींनी सांगितलं. सॉरी, सर हा शब्द माझ्या तोंडात बसलेला आहे त्यामुळे सर हा शब्द येतो आहे. गुरुजींनी सांगितलं आणि की अगदी साध्या उपायाने तुम्ही तुमच्या घरातले दोष कमी करू शकता. कशाला मग मागण्या ह्याच्याकरता जायला पाहिजे आपल्याला. आपणच आपलं घरात जशी एक स्त्री शिकली की संपूर्ण घर सुशिक्षित होतं, मग तसंच घरात जर एक जण कोणी वास्तुशास्त्र शिकलं ना तर निश्चितच तुमच्या घरातले सगळे जे काही दोष आहेत त्या दोषांवर तुम्ही स्वतः डॉक्टर म्हणून उपाय करू शकता.
थोडक्यात वास्तूचं डॉक्टर बनायला हरकत नाही आहे आपल्याला. आणि खरोखर सर इतकं सुंदर शिकवत आहेत की असं आता आम्हाला वर्ग संपायला आला आहे. परवाच सरांनी सांगितलं की आता तुमचा वर्ग फार थोडा राहिला आहे बरं का. आणि एकदम उदास वाटायला लागलं की अरे आता सरांची साथ संपणार आपली. पुढचं आम्ही करू अगर न करू तो आमच्या परीक्षेच्या ह्याच्यावरचा परिणाम आहे. परीक्षेत पास झालो तर निश्चितच पुढचा वर्ग करायला मिळणार आहे. पण काय माहिती परीक्षेचं काय मिळणार आहे निकाल आम्हाला. हरकत नाही, पण तरीसुद्धा जेवढं काही माझ्या पदरात पडलं किंवा आमच्या 40 जणांची बॅच आमची आहे, इतके सगळे एका कुटुंबातले आहेत ना, प्रत्येकाच्या म्हणजे हे कुटुंबच निर्माण झालं. आणि ह्याला कारण आहे सर, की त्यांचं बोलणं त्यांचं तसेच कडक आहे का शिस्तीचे, हेही मी सांगते की बोलायला लागले की जितके चांगले म्हणजे आपण म्हणतो ना की फणसाकडे बघितल्यानंतर जसं तो काटेरी दिसतो पण फोडल्यानंतर आतला रसाळ गरा खाल्ल्यावर मन तृप्त होतं. बरोबर आहे की नाही. असंच व्यक्तिमत्व सरांचं आहे. खूप बोलतील पण तरीसुद्धा तुम्हाला पुढे नेण्याकरता तेवढीच तळमळ आणि ह्या तळमळीनेच ते बोलत असतात. आणि ही त्यांची तळमळ बघितली की असं वाटतं अरे हे वय काय, अजूनही आपण शिकावं. तेव्हा तुम्ही सर्वांनी त्यांच्या या वर्गाचा आणि मूळ म्हणजे लोकहितार्थ म्हणजे जे पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे तेच ग्रंथांमधनं जे वर्णन केलेलं आहे हे सगळं सर आपल्यापर्यंत पोचवत आहेत अतिशय तळमळीने कळकळीने. आणि ही त्यांची तळमळ आणि कळकळ बघितली की त्यांना अक्षरशः साष्टांग नमस्कार करावा